जय हिंद मित्रांनो मी पवार पाटील आणि तुमचं स्वागत आहे सैनिक मॅट्रिक्स यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा भाग घेणार आहोत, तो म्हणजे शेकडेवारी. म्हणजे शेकडेवारी, टक्केवारी हा एकच अर्थ होतो, एकच शब्द आहे. आणि हा जो चॅप्टर आहे, हे चॅप्टर तर पोलीस भरती, SSC GD, जेवढ्या पण स्टाफ सिलेक्शनच्या जेवढ्या पण भरत्या आहेत आणि पोलीस भरती, क्लर्क वगैरे जेवढ्या एक्झाम आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक मानला जातो, म्हणजे शेकडेवारी. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, बघूया आपण टॉपिक कडे ओढूया. शेकडेवारी. मित्रांनो, शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारीचा अर्थ काय होतो आपण बेसिक समजून घेऊया अगोदर. शेकडेवारी म्हणजे दिलेल्या संख्यांची 100शी तुलना करणे. म्हणजे 100वर किती? तर बघा, व्यवस्थित समजून घ्या. दिलेल्या संख्येची 100शी तुलना करणे, 100 या संख्येची तुलना करणे म्हणजे शेकडाचाच अर्थ होतो. शेकडा बरोबर म्हणजे शेकडा काय होतो म्हणजे 100. म्हणजे कोणत्याही संख्येची 100शी तुलना जर केली तुम्ही तर त्याला म्हणतात शेकडेवारी. म्हणजे 100वर किती संख्या किंवा 100वर किती रुपये. चला तर मग बघूया आपण एक बेसिक बघूया. जर मित्रांनो, गणिताचा एक कन्सेप्ट आहे, चा ची चे. बघा, गणितात जर चा ची चे हे जर शब्द आले, जर गणिताच्या उदाहरणात चा ची चे तुम्ही म्हणता ना, चा ची चे होतो असं म्हणता, जर हे शब्द आले तर होतो गुणाकार. चा ची चे जर शब्द आला तर गुणाकार करायचा. हा, ही, हे, जर, तर असे जर शब्द आले यांना बरोबरीचं चिन्ह द्या. म्हणजे बरोबर किती याचा अर्थ होतो बरोबर किती. तर बघा, ताची चे म्हणजे सरळ सरळ गुणाकार करा. आणि हा, ही, हे, जर, तर, आणि असे जर शब्द आले तर यांचा काय होतो बरोबरीचा चिन्ह म्हणजे किती. चला तर मग आपण बघूया एक बेसिक कन्सेप्ट बघूया. एक उदाहरण. जर आपल्याला विचारलं 3600चे 4% किती? 3600चे 4% म्हणजे किती? बघा, 3600चे 4% काढायचे असेल, 4% म्हणजे 4/100. 4% म्हणजे 4/100. तर बघा, 3600चे 4% कसे करणार आपण? आता 3600 जसा तसा लिहा. इथं कोणता शब्द आहे? चे. म्हणजे चा ची चे काय करायचंय? सरळ सरळ गुणाकार करायचा. 3600चे 4%. 4% म्हणजे 4/100. 3600चे 4% म्हणजे 4/100 करा. आणि यांच्यामधून 0 गेला, हे 2 शून्य गेले आणि यांचा सरळ सरळ गुणाकार होईल. 4 × 24, 2 हाताला 4 × 12 आणि 1, 12 × 2 14 म्हणजे 144. 3600चे 4% जर काढले तर आपण 144 रुपये किंवा 144 ही संख्या येते. चला तर दुसरं उदाहरण बघूया आपण टक्केवारीमध्ये. 1200चे 8% म्हणजे किती? तर बघा मित्रांनो, इथे व्यवस्थितपणे समजून घ्या. असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 100% विचारला जातो आणि न चुकता हा प्रश्न नक्की येतो पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. तर बघा, 1200चे 8% म्हणजे 1200 लिहून टाका. 1200चे 8% म्हणजे 8/100. सरळ सरळ गुणाकार करा. चे ताची आला म्हणजे गुणाकार करा. म्हणजे याच्यावर लक्ष असू द्या. 1200चे 8% म्हणजे 8/100. 1200 गुणिला म्हणजे 0 गेले आणि 12 8 96 म्हणजे 1200चे 8% म्हणजे 96. तर बघा, अशा पद्धतीने आपण टक्केवारी काढतो. आणि टक्केवारी काढत असताना मित्रांनो, फक्त एकच लक्ष असू द्या, चा ची चे जर शब्द आला सरळ सरळ गुणाकार करा. ठीक आहे. म्हणजे 100शी तुलना करणे. चा ची चे म्हणजे काय? 100शी तुलना करणे. बघा, तिसरा प्रश्न घेऊया आपण. 1800चे किती टक्के घेऊ? 9% घेऊ. 9% किती? मित्रांनो, अगोदर बेसिक समजून घ्या. बेसिक समजत असताना
कारण तुम्हाला जर ह्या गोष्टी जर समजल्या तर तुम्ही पुढे उदाहरण सोडू शकता. बघा 1800चे 9% म्हणजे 1800 गुणिला 9/100. तर बघा मित्रांनो 9/100 इथे 0 गेला आपला, हे 2 शून्य कॅन्सल झाले, 18 झाले 62 असे. तर बघा मित्रांनो म्हणजे 1800चे 9% म्हणजे 9% म्हणजे 9/100. 1800चे 9% किती आले? 162. अशा पद्धतीनुसार आपण टक्केवारी काढतो. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्हाला गणिताची ही कन्सेप्ट क्लिअर करायची असेल, बघा गणिताची जर कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर तुम्हाला एक ऍडवाइस देतो मी. 5वी पासून, 5वी सोडा ठीक आहे, 5वी तर चालेल, 6वी ते 10वी, कमीत कमी 6वी ते 10वी पासून स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा गणिताचा अभ्यास करा व्यवस्थित, एक एक उदाहरण संग्रह अभ्यासा. कारण 6वीचं जर स्टेट बोर्ड घेतलं तुम्ही का, 6वीच्या स्टेट बोर्डचा फक्त 2 दिवसात अभ्यास होतो, 7वीचा 2-3 दिवसात, 8वीचा 3-4 दिवसात आणि 10वीचा 5-6 दिवसात. म्हणजे असं करून तुम्ही 20 दिवसात पूर्ण किंवा जास्तीत जास्त एकदम बेसिक केलं तर 1 महिन्यामध्ये तुम्ही टोटल सिलेबस करू शकता. कारण गणित जर तुम्हाला पक्क करायचं असेल तर बेसिक म्हणजे स्टेट बोर्डचा तुम्ही जर अभ्यास केला तर तेव्हा तुमचं गणित पूर्णपणे पक्क होईल, तो म्हणजे पाया. आणि पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 90% असे प्रश्न असतात की 1ली ते 10वी पर्यंत विचारले जातात त्याच बेसिकवर. 2-3 प्रश्न असे असतात की ते एकदम थोडं मेंटली हार्ड असतात, कारण प्रत्येक स्टेपचे प्रश्न असतात, सोपे, मिडल आणि हार्ड. प्रत्येक टाईपचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. सोपे मिडल तुम्ही सोडू शकतात, हार्ड 2-3 असतात. आणि प्रत्येक प्रश्नाला सेम अंक असतो. म्हणजे जर सोपा प्रश्न असेल त्याला पण 1च मार्क असतो, आणि जर सोपा नसेल हार्ड प्रश्न त्याला पण 1च मार्क असतो. म्हणून जो तुम्हाला प्रश्न येतो तो अगोदर सोडवा, जो नसेल त्याला सोडून द्या, त्याला टाळा आणि पुढे कारवाई करा. तर बघा प्रत्येक प्रश्नाला 1 नंबर असतो, म्हणजे 1 मार्क असतो. म्हणून जो प्रश्न आला तो सोडवा, आणि हे करण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यास नक्की करावा लागेल. मित्रांनो हे व्हिडिओ बघून तुम्हाला होईल फायदा, पण तुम्हाला एक ऍडवाइस परत एकदा देतो मी. कारण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, ठीक आहे, पण याच्या अगोदर तुम्ही एक बेसिक कम्प्लीट करा. स्टेट बोर्ड तुम्हाला ऍडवाइस करतो मी. जर तुम्ही एक बेसिक केलं 6वी ते 10वी, कमीत कमी 6वी पासून तर 10वी पर्यंत तुम्ही स्टेट बोर्ड करा, आणि तुमचं गणित 100%, मी 100% सांगतो, 100% लिहून देतो मित्रांनो, 100% तुमचं गणित एकदम क्लिअर होईल. बेसिक जर तुमचं पक्क असेल, गणितामध्ये काय करायचं असतं, फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, फक्त या 4च क्रिया असतात, गणितामध्ये काही नाही. आणि हे गणित म्हणजे साइन कॉस टॅन वगैरे एवढं काय विचारलं जात नाही ट्रिग्नोमेट्रीचं. फक्त तुम्हाला पोलीस भरतीमध्ये काय विचारता, नफा तोटा, व्याज, मुद्दल वगैरे, वैवारी वगैरे तेवढंच विचारतात. एवढं काही गरज नाही, फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4च क्रिया करायच्या आहेत. म्हणून अगोदर बेसिक कंप्लीट करा आणि ह्या 4 क्रिया करत बसायच्या आहेत. बाकी गणितामध्ये काही अवघड नाही, आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असते एक, ती प्रॅक्टिस तुम्ही बघा. चला तर मित्रांनो आपण पुढचा पाठ बघूया. आता काय पहिला भाग काय आहे, शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा. तर बघा शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करत असताना बघा आपण पहिला प्रश्न घेऊ. 8% म्हणजे यांचं काय करायचंय, अपूर्णांकात रूपांतर करायचं 8%. 8% म्हणजे की तुम्हाला माहिती आहे, 8% म्हणजे 8/100. बघा मित्रांनो 8% म्हणजे 8/100 ही आहे शेकडेवारी, म्हणजे शेकडा म्हणजे टक्के किंवा 100. बघा शेकडेवारी 8%चे अपूर्णांकात रूपांतर करायचे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. अपूर्णांकात म्हणजे 8 100 आला अपूर्णांकात. याला अजून संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण 2 ने भाग देऊ, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10, 50. परत याला 4/50 आला. परत याला आपण 2 ने भाग देऊ, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 पंचे 10 म्हणजे 2/25. म्हणजे याचं काय आलं, अपूर्णांकात रूपांतर. बघा टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करत असताना आपण टक्के म्हणजे 8/100, जेवढे पण टक्के असते ते वरती लिहा, आणि भागीला 100 म्हणजे 100ची तुलना करणे. तर बघा दुसरा प्रश्न बघूया आपण. 4%चे
अपूर्णांकात रूपांतर करा. 4% म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे. 4% म्हणजे 4/100 म्हणजे 100शी तुलना करणे. 4/100 म्हणजे डायरेक्ट 4 ने सरळ सरळ भाग द्या. 4 1 4, 4 2 8 आणि 4 5 20 म्हणजे 1/25. बघा अशा पद्धतीने आपण अपूर्णांकात रूपांतर करतो. तर तिसरा प्रश्न बघूया. 0.08. बघा 0.08 चे जर अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हटलं, इथे टक्के 0.08% म्हणजे किती. अपूर्णांकात जर रूपांतर करायला लावलं 0.08% म्हणजे वरतीला 0.08 भागीला 100, 100शी तुलना करणे. तर बघा 100शी तुलना करत असताना आता एक बेसिक आहे मित्रांनो, आपल्या भागाकारामध्ये जेवढे पॉइंट वरती असतील, अंशामध्ये जेवढे पॉइंट असतील तेवढे छेदामध्ये शून्य द्या. म्हणजे पॉइंट नंतर जेवढ्या संख्या 1 2 दोन संख्या आहेत म्हणजे छेदामध्ये आपल्याला म्हणजे संख्या कोणती मिळेल आपल्याला 8/10,000. 8/10,000. तुम्ही याला भाग देऊ शकता बेचोक 8 किंवा 4 दुणे 8 आणि 4 दुणे 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे 2/2500. म्हणजे याचं उत्तर काय आलं 2/2500 किंवा 8/10,000 पण तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीनुसार आपण शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतरण करतो. तर बघा, तर पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न मित्रांनो बघा, शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न नक्की विचारला जातो. कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा एकदम सोपा प्रश्न आहे आणि आपण सरकारची जवाई नाही की असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण विचारले जाता. हे तुमचं बेसिक आहे. आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पूर्णपणे शेकडेवारी घेऊन टाकू. कारण पार्ट 1 जर पूर्णपणे शेकडेवारी घ्यायचं म्हटलं तर थोडा जास्त लांब लेक्चर होतं किंवा व्हिडिओ जास्त मोठा होतो. म्हणून आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप पहिले लेक्चर आज घेऊ बेसिक आणि नंतर दुसऱ्या पार्ट मध्ये आपण शेकडेवारी पूर्णपणे कंप्लीट करून टाकू. बघा आता 0.04% म्हणजे यांचं रूपांतर करा अपूर्णांकात. किती म्हणजे किंवा अपूर्णांकात रूपांतरण करायला लावलंय. बघा आता याचं जर अपूर्णांकात रूपांतर केलं तर बघा सरळ सरळ 0.04% म्हणजे भागीला 100. भागीला जर 100 केलं मित्रांनो तर बघा तुम्हाला म्हटलंय जेवढे पॉइंट नंतर जेवढ्या संख्या तेवढं छेदस्थानी शून्य वाढवा. तर बघा 0.04% म्हणजे कोणती संख्या भेटली 4/10,000 भेटेल. म्हणजे 2 पॉइंट नंतर 2 घरात म्हणजे अंश छेदाला पण 2 शून्य जास्त वाढवा म्हणजे 4/10,000. तर अशा पद्धतीने आपण शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतरण करतो. अशा पद्धतीने मित्रांनो हळूहळू आपण सर्व टाईप बघूया शेकडेवारीमध्ये आणि आपण दुसऱ्या भागामध्ये शाब्दिक उदाहरणापासून सुरुवात करूया. आणि हे जे बेसिक आहे ना मित्रांनो, हे जर तुम्ही बेसिक कंप्लीट केलं तर तुम्हाला दुसरा पार्ट पण एकदम इझी वाटेल. आणि 2 पार्ट केल्यानंतर तुम्हाला शेकडेवारी हे जे चॅप्टर आहे पूर्णपणे बेसिक पासून हार्ड पर्यंत पूर्णपणे कळेल. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आपण दुसरा पार्ट बघूया. दुसरा शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात काय करा रूपांतर. बघा मित्रांनो शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. दशांश अपूर्णांक म्हणजे कशा संख्या असतात 0.08 0.5. दशांश म्हणजे पॉइंट. बघा पॉइंट या संख्येमध्ये रूपांतरण करणे. बघा आपण एक उदाहरण घेऊया. दशांश अपूर्णांकात जर रूपांतर करायचे असेल शेकडेवारीचे आपण बघूया. आपल्याला पूर्णपणे बेसिक माहिती मित्रांनो 60%चे उदाहरण घेऊया. 60%चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बघा दशांश अपूर्णांकात रूपांतर म्हणजे 60% म्हणजे पॉइंट मध्ये करायचे म्हणजे किती. तर बघा आपल्याला तर माहिती 60% म्हणजे 60/000. तर 100शी तुलना करून टाकली आपण. 100शी तुलना करत असताना तर बघा हा शून्य गेला हा शून्य गेला. दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजे एकदम बेसिक म्हणजे भागाकार करणे. पूर्णपणे भागाकार म्हणजे एकदम सॉल्व्ह करून टाकणे. बघा 0 गेला 10 मधून 6ला भाग जात नाही. तर बघा 10 मधून 6ने 6ला भाग जात नाही. तर बघा 0 घ्या इथं 0 ठेवला 10 60
पॉईंट दिला 10⁻60 म्हणजे 0.6. तर बघा शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजे पॉईंटच्या संख्येमध्ये रूपांतर करणे म्हणजे 0.6. तर बघा दुसरं उदाहरण घेऊया. 80% म्हणजे किती? जर मित्रांनो 80% जर विचारलं, 80% म्हणजे तुम्हाला माहिती आहे 80/10 म्हणजे 80/100. 80/10 सॉरी 80/100 होतो. 80/100 मध्ये 0 0 गेला तर 10ने 8 ला भाग द्या. 10ने जर 8 ला भाग दिला तर 0. इथं 0 ठेवला 80 झाला. 10 8 80 म्हणजे 0.8. याला याचा झाला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. चला तर तिसरं उदाहरण बघूया. 20% म्हणजे किती? म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना तुम्हाला माहिती 20% म्हणजे 20/100. 20/100 करत असताना 0 0 कॅन्सल, बे एक बे आणि बे पंचे 10. 20/100 म्हणजे 20% म्हणजे 1/5. तर बघा अशा पद्धतीने आपण शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतरण करत असतो. तर बघा मित्रांनो हे सर्व टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि हे खूप बेसिक आहे. हे बेसिक तुम्हाला केल्यानंतरच दुसरा पार्ट तुम्हाला समजेल आणि तुम्ही हे बेसिक नक्की कंप्लीट करा. कारण बेसिक जर आपलं कंप्लीट असेल तरच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. तर बघा मित्रांनो अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करा. बघा मित्रांनो अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करा म्हणजे टक्केमध्ये रूपांतर करायचे. जो अपूर्णांक असेल त्याला टक्क्यामध्ये रूपांतर करायचे. आपण कशा पद्धतीने करतो चला तर मग आपण एक उदाहरण घेऊया. तर बघा एक अपूर्णांक घेऊ अपूर्णांकाला म्हणजे 2/3. बघा आपण घेतला 2/3 हा अपूर्णांक आहे. याला टक्क्यामध्ये कन्वर्ट करू. टक्क्यामध्ये बदल करत असताना तुम्हाला तर माहिती आहे टक्क्यामध्ये बदल करत असताना म्हणजे याची तुलना करणे म्हणजे 2/3 गुणिला 100. तर बघा मित्रांनो 2/3 गुणिला म्हणजे शेकडेवारीत करणे अपूर्णांकाला. तर बघा इथं काय कोणती क्रिया होणार गुणाकार होणार आहे यांचा मग सॉरी भागाकार होणार. 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 पॉईंट दिला आणि 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आता यांचा जर गुणाकार केला 2 गुणिला आता काय होईल इथं 2 गुणिला 33.33 म्हणजे 33 गुणिले 66.66 म्हणजे 66.66 तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत 6 संपणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संपणार नाही. म्हणून याचं उत्तर किती आहे 66.66%. टक्केवारीमध्ये टक्क्याचे चिन्ह द्यायला विसरू नका. बघा सर्वात मेन पॉईंट आहे टक्केवारीमध्ये टक्क्याचे चिन्ह द्यायला ऑप्शन असा पण असेल 66.66 आणि असा पण ऑप्शन असेल 66.66%. हा पहिला ऑप्शन हा दुसरा ऑप्शन असू शकतो. म्हणून टक्केवारीचं चिन्ह द्यायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपण शेकडेवारीमध्ये रूपांतरण करत असतो. चला तर मित्रांनो दुसरं उदाहरण घेऊया आपण शेकडेवारीत रूपांतर करण्याचं अपूर्णांकाचे. घेऊया दुसरं उदाहरण 6/10. तर बघा आता याला जर शेकडेवारीत रूपांतर करायचे असेल शेकडा म्हणजे टक्केवारीत रूपांतर करत असताना म्हणजे 7/10 ला काय करायचं 7/10 गुणिला 100. तर बघा या गुणिला 100 करा जर शेकडेवारीत रूपांतर करायचे असेल तर बघा 10 1 10 10 10 100 10 10 100 झाला आणि 10 60 म्हणजे किती झाले 60. 60 म्हणजे 60% म्हणजे 60% म्हणजे शेकडा. बघा 60% झालं 60% म्हणजे 60/100 किंवा 6/100 तुम्ही करू शकता. बघा मित्रांनो अशा पद्धतीने शेकडेवारीत रूपांतर करत असतो. तिसरं उदाहरण घेऊया 4/5. 4/5 ला जर शेकडेवारीत रूपांतर करायचं म्हटलं तर 4/5 गुणिला 100 करा. 5 1 5 5 2 10 आणि 0. तर बघा 2 चौक 8 म्हणजे 80%. म्हणजे शेकडेवारीत रूपांतर करताना हे चिन्ह द्यायला विसरू नका. 80% म्हणजे झाले त्याचं रूपांतर शेकडेवारीत. तर बघा नेक्स्ट बघूया मित्रांनो पुढचा टॉपिक आहे आपला
शेकडेवारीत लिहा. बघा आता बघा प्रश्न कसा आहे, 0.2 या संख्येला शेकडेवारीत लिहा. बघा आता शेकडेवारीत लिहित असताना तर बघा मित्रांनो, कोणतीही संख्या जर असली त्याच्या छेदस्थानी 1 असतो. तर बघा अंश आणि छेद, अंशाला जर संख्या 0.2 असेल तर याच्या छेदस्थानी नेहमी 1 असतो. जर कोणतीही संख्या असली त्याच्या छेदस्थानी 1 नेहमी असतो. 1 जर घेतला 1 च्या छेदस्थानी 1 असतो. जर 5 घेतला 5 च्या छेदस्थानी 1 घेतला 1 असतो आणि तुमच्या छेदस्थानी पण 1च असतो. ठीक आहे. तर बघा 0.2 म्हणजे तर बघा त्याच्या छेदस्थानी 1 असतो. तर बघा याला जर सोडवलं आपण, सोडवत असताना 0.2 भागिला 1 म्हणजे याला जर सोडवलं पॉईंट नंतर अंशाला, बघा आपल्याला गणिताचा रूल आहे, अंशामध्ये पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असतात तेवढे शून्य छेदस्थानी द्या. तर बघा संख्या कोणती भेटेल, 2/10. 2/10 भेटली. ही संख्या भेटल्यानंतर आपल्याला काय सांगितले, शेकडेवारीत लिहा. आता शेकडेवारीत लिहा म्हणजे काय करायचं, गुणिले 100 करा. गुणिले 100 करा याला. म्हणजेच आता काय करा, 100 केल्यानंतर 10 × 10, 10 10 100 आणि 10 2 20 म्हणजे 20%. याचा अर्थ किती झाला, 0.2 म्हणजे 20%. अशा पद्धतीने आपण 0.2 ला शेकडेवारीत आपण ट्रान्सफर केलं किंवा कन्वर्ट करून आपण त्याला शेकडेवारीत लिहून टाकले. बघा दुसरं बघा 0.04. तर बघा मित्रांनो, पॉईंट नंतर 2 संख्या 0.04 म्हणजे 0.04 जसं तसं लिहा. 0.04 ही संख्या एकटी नाही, तिच्या छेदस्थानी 1 असतो. कोणतीही संख्येच्या छेदस्थानी 1 नेहमी असतो. तर तुम्हाला नियम परत एकदा सांगतो, जर अंशस्थानी जर पॉईंट नंतर 2 संख्या असतील तर तेवढे शून्य छेदस्थानी द्या. म्हणजे संख्या कोणती भेटेल आपल्याला, 4/100 भेटली. म्हणजे अंशस्थानी पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणजे 2 शून्य खाली वाढवले, 4/100 भेटला. आता जर याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर गुणिले 100 करा. हे 100 कॅन्सल झाले आणि उरले किती, 4%. तर बघा अशा पद्धतीने 0.04 म्हणजे 4% आपण याला कन्वर्ट करतो. तर बघा तिसरं उदाहरण घेऊया, 0.08%. बघा 0.08 म्हणजे याला शेकडेवारीत ट्रान्सफर करा किंवा कन्वर्ट करा. 0.08 भागिला 1 म्हणजे छेदस्थानी असतो, छेदस्थानी 1 असतो. 0.08 म्हणजे छेदस्थानी तेवढे शून्य ठेवा, जेवढे पॉईंट नंतर जेवढ्या संख्या तेवढे शून्य. म्हणजे संख्या कोणती भेटली, 8/100. आणि ज्याला याला टक्केवारी म्हणजे शेकडेवारी मध्ये कन्वर्ट करायचे असेल गुणिले 100 करा. 100 कॅन्सल झाले, मग परत काय भेटलेला आपल्याला, 8%. तर बघा अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचे शेकडेवारीत रूपांतरण करू शकतो. चला तर मित्रांनो एक उदाहरण घेऊया आपण. 30%चे 30%. बघा 30%चे 30% म्हणजे कसं काढतो, चे म्हणजे गुणाकार करणे. बघा 30%चे 30% म्हणजे 30/100 गुणिला 30/100. तर बघा मित्रांनो, आता 30%चे 30% जर काढायचे असतील, 30/100 गुणिला 30/100. तर याला सोडवत असताना आपण कशा पद्धतीने सोडू, तर बघा समोर गुणाकार 3×9 म्हणजे 900. 900 भागिला 10,000. 900 भागिला 10,000 हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. तर बघा 9/100. 9/100 जर याला सोडवतो असताना आपण 30%चे 30% म्हणजे याला जर 9/100 ला सोडवत असताना जेवढे शून्य छेदस्थानी असतात तेवढे अंक उत्तराला म्हणजे 0.009. 2 शून्य खाली आहेत म्हणून 2 संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचे म्हणजे शेवटी 1 2 म्हणजे 0.09. आपण अशा पद्धतीने आपण 30%चे 30% काढू शकतो. तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. 15%चे 15% काढा बरं तुम्ही. 15%चे 15% कशा पद्धतीने काढता, 15%चे 15%. बघा 15%चे 15% जर काढायचे असेल म्हणजे 15% म्हणजे तुम्हाला माहिती म्हणजे 15/100 आणि चे म्हणजे गुणाकार आणि परत 15%चे 15% म्हणजे 15/100.
तर बघा 15 ते 100 म्हणजे 15 गुणिला 15 म्हणजे 225 म्हणजे 225 वर्ग आहे 15चा आणि भागीला 10,000. 10,000. तर बघा आपल्याला काय आहे बेसिक म्हणजे जेवढे शून्य छेदस्थानी आहेत बघा जेवढे शून्य छेदस्थानी असतात तेवढ्या घरानंतर उताराला पॉईंट द्या. तर बघा आता 225 लिहून टाका. 1 2 3 4 शून्य आहेत. 1 2 3 4 0.0225 अशा पद्धतीने आपण 15% काढतो. चला तर मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो मी ते तुम्ही सोडवा. दुसरं उदाहरण देतो. पंचवीस टक्के. तर बघा 25% वजा हे वजाबाकी चिन्ह आहे 25%चे 25%. तर बघा याला कशा पद्धतीने सोडवतो आपण 25%चे 25%. 25% म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय आहे 25% म्हणजे 25 भागीला 100 वजा 25%चे 25% म्हणजे 25 भागीला 100 चे म्हणजे गुणाकार करणे आणि परत 25% म्हणजे 25 भागीला 100. बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण 25 भागीला 100 जसा तसा लिहा. अगोदर काय सोडवावं लागतं कौंस सोडवावं लागतं. 25 गुणिला 25 किती होता 625. 625 भागीला 10,000. तर बघा 25 गुणिला 25 म्हणजे यांचा गुणाकार करा. तर बघा आता 25 गुणिला 10,000 म्हणजे किती आला 2,50,000 वजा आणि यांचा गुणाकार करा ते गुणाकार 625 आणि हे 2 शून्य. तर बघा खाली काय येईल आपल्याला यांचा 100 गुणिला 10,000 म्हणजे किती येईल 2 हे तेवढे शून्य ठेवून द्या 3 4 आणि 5. बघा 6 शून्य हे 4 आणि 2 6 शून्य ठेवले आपण. तर बघा आता 25 2,50,000 62,500 जर वजाबाकी केली आपण तर बघा तर आपल्याला उरतं म्हणजे 1,87,500 रुपये उरतात आणि भागीला ही संख्या जसं तसं बघा 3 4 5 6 शून्य. बघा हे 2 शून्य गेले आणि 2 शून्य गेले. बघा वरती 1875 आहे आणि खाली काय 10,000 उरलेला आहे. तर बघा आपल्याला सोडवण्यासाठी आता खाली जेवढे शून्य तेवढ्या संख्येनंतर पॉईंट आहे 1 2 3 4 म्हणजे 0 पॉईंट 4 संख्येनंतर 0.1875 म्हणजे या संख्येचं उत्तर काय येईल 0.1875. बघा 25% वजा 25%चे 25% म्हणजे 0.1875. चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेकडेवारी चॅप्टरचा भाग 1 कंप्लीट केलेला आहे आणि पुढच्या चॅप्टर मध्ये आपण मित्रांनो बघूया शाब्दिक उदाहरणे शेकडेवारीवर. आणि ते शाब्दिक उदाहरणे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.